1800 सालामध्ये स्त्रीकडे समाज किती अनुदार दृष्टीने पाहत होता याविषयीचे विचार प्रस्तुत पाठामध्ये मांडले आहेत। मुलीचे लग्न होईपर्यंत आई वडील तिला अतिशय लाडाने आणि कौतुकाने वाढवतात। तिला चांगले स्थळ मिळावे म्हणून झटतात। सासरी मुलीला त्रास होऊ नये म्हणून मुलीच्या सासू सासऱ्यांची खुशामत करतात। मुलीच्या नशिबाने तिला चांगले घर मिळाले तर ठीक, नाहीतर तिचे कसे होत असेल असा घोर मुलीच्या आईवडिलांना जन्मभर लागलेला असतो। स्त्रिया संसारामध्ये नाना प्रकारचे कष्ट, हाल, तहान, भूक, मारहाण सोसून कामे करतात। नवरा कमवून आणतो, पण पुढे त्याची व्यवस्था मात्र पत्नीच करते। नवरा थोडासा जरी प्रसन्न दिसला तरी आणखी कष्ट करण्याचा उत्साह पत्नीमध्ये संचारतो। मग ती सुरेख शिवणकाम करते, चांगला स्वयंपाक करते आणि स्वतःच्या सुखाचा कोणताही विचार न करता ती सतत राबत असते। तिची अपेक्षा एकच असते की नवऱ्याने कधीतरी प्रेमाचे 4 शब्द बोलावेत, तिने केलेल्या कामाचे कौतुक करावे। मित्रमंडळींमध्ये मी भाग्यवान आहे आणि आमच्या घरच्यासारखी दुसरी सापडणे कठीण अशा शब्दात गौरव करावा असे स्त्रीला वाटत असते आणि हे जर तिला ऐकायला मिळाले तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असं मानून तिचं अंतःकरण सद्गदित होतं। आणि म्हणूनच ताराबाईंच्या मते सासरच्या माणसांनी मुलीला आपुलकी बाळगून ममतेने वागवावे। केवळ खायला प्यायला घातले म्हणजे पुरेसे नाही, तर तिच्याशी प्रेमाने वागले पाहिजे। स्त्री संसारात सदोदित कष्ट उपसत असते, म्हणून तिच्याशी 2 प्रेमळ गोड शब्द बोलले पाहिजे। थोडक्यात तिच्या भावनांची कदर करत तिला सन्मानाने वागवले पाहिजे।